नमस्कार, TV9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत सुरुवातीला 9 राजकीय बातम्या. गोळीबार प्रकरणात भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि इतरांना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 11 दिवसांच्या पोलीस कोठडीचे कोर्टाचे निर्देश. मुख्यमंत्री शिंदेंकडून रुग्णालयात जाऊन महेश गायकवाडांच्या प्रकृतीची विचारपूस. महेश गायकवाडांच्या शरीरातून 6 गोळ्या काढल्या. प्रकृती चिंताजनक. माझ्यासारख्या माणसाला कायदा हातात का घ्यावा लागला? मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करतात. गणपत गायकवाड यांचा मोठा आरोप. माझ्या मुलालाही आरोपी बनवलं. युक्तिवादादरम्यान वक्तव्य. शिंदेंकडे कोट्यवधी रुपये. गणपत गायकवाडांचे आरोप. मग मुख्यमंत्री शिंदेंना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करा. संजय राऊतांची मागणी. रुपये गायकवाडने त्यांना का दिले? हे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेने कुठे ठेवले? ही मनी लॉन्ड्रिंगची केस आहे आणि ईडीला माझं आव्हान आहे. त्याच PMLA ऍक्ट सेक्शन 45A एकनाथ शिंदेला तात्काळ अटक करणं गरजेचं आहे. भाजप आमदारांना मिंधे टोळीच्या नेत्यांवरती 5 गोळ्या झाडल्या. तर गणपती मिरवणुकीमध्ये मिंधेंच्या आमदारांना बंदूक घेऊन धमकावलं. 2 वर्षात राज्यात अनेक दंगली. बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राची अशी स्थिती. आदित्य ठाकरेंची टीका. आमचा बॉस सागर बंगल्यावर आहे असं आमदार म्हणत असतील तर तिथे दुसरं काय होणार? नाना पटोलेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. तर महायुतीमधीलच 3 पक्षांमध्ये कोल्ड वॉर. वडेट्टीवारांची टीका. व्यवस्था सत्ताधाऱ्यांनीच आता बिघडवली आहे. खरं म्हणजे त्यावेळेस म्हणत होते कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आता तीच वेळ आली. कुठे खड्ड्यात घातला महाराष्ट्र माझा. पेराल ते उगवते. देवेंद्र फडणवीसांची गँगवॉर, गुंडागर्दी आणि पैशांच्या जोरावरती मिळालेल्या सत्तेचं आणि अर्थातच कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा. सुषमा अंधारेंची टीका. गोळीबार होणे ही धुसफूस नाही, हा गँगवॉर आहे. 2 व्यक्तींमधला, शिंदे फडणवीस यांच्यातला गँगवॉर आहे. गँगवॉर मध्ये एका गँगने आपापले गुंड पाळायचे असतात. तसे जणू काही लोकप्रतिनिधी नाहीच आहे. हे लोकप्रतिनिधी नाही, हे गुंड पाळलेले आहेत.